नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश वासुदेव नकाशे, BSc B.Ed. आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 या विषयावर आज आपण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची या ठिकाणी उजळणी घेणार आहोत. मासूम संस्थेच्या तर्फे आज आपण हा व्हिडिओ या ठिकाणी सादर करत आहोत. आपली प्रश्नपत्रिका ही एक कृतीपत्रिका आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना विषय भाग किती कळलेला आहे यावर प्रश्नपत्रिकेची निर्मिती केली जाते. त्यावरच आज आपण विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं अतिशय सहज सोप्या प्रमाणात या ठिकाणी मिळणार आहे. प्रश्न क्रमांक पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये 5 अशा प्रकारच्या रिकाम्या जागा दिल्या जातात, प्रत्येकी 1 गुणांसाठी. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक रिकामी जागा घेत आहे. निरोगी डोळ्यापासून टिंब पर्यंतची वस्तू डोळ्यावर ताण न देता आपण ती पाहू शकतो, या सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला असतो अ 25 सेंटीमीटर, ब 20 सेंटीमीटर, क 30 सेंटीमीटर, ड 15 सेंटीमीटर. अचूक पर्यायाच्या उत्तराचं वर्णाक्षर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं. आता जर एखादी वस्तू आपण आपल्या डोळ्याच्या जवळ आणली तर डोळ्यावर आपला ताण येतो. डोळ्यापासून खूप लांब ठेवली तरी आपल्या डोळ्यावर ताण येतो. मग निरोगी डोळ्यापासून निरोगी डोळ्यापासून किती अंतरावरची वस्तू डोळ्यावर ताण न देता आपण पाहू शकतो? अचूक उत्तर आहे 25 सेंटीमीटर. यालाच आपण सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं म्हणतो. आता ह्या ठिकाणी काही विद्यार्थी या ठिकाणी ह्याचं उत्तर 25 सेंटीमीटर असं लिहितात, परंतु परीक्षेला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहिणं या ठिकाणी अपेक्षित असतं. या ठिकाणी 25 सेंटीमीटर या अचूक उत्तराचं वर्णाक्षर आहे अ. या ठिकाणी आपण ते लिहिणार आहोत. आपण आता दुसरी गायलेली जागा घेत आहोत. उपग्रहाचं प्रक्षेपण हे न्यूटनच्या टिंब नियमावर आधारित आहे. पर्याय आहे अ पहिला, ब दुसरा, क तिसरा, चौथा, ड चौथा. यापैकी अचूक उत्तर आहे उपग्रहाचं प्रक्षेपण हे न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी आपण या गायलेल्या उत्तराचं या ठिकाणी अद्धाक्षर क असं आपण वर्णाक्षर या ठिकाणी लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसरी गायलेली जागा या ठिकाणी पाहणार आहोत. अवकाशात उपग्रहाचं कार्य हे टिंब ऊर्जेवर चालतं. पर्याय आहेत अ सौर ऊर्जा, ब विद्युत ऊर्जा, क उष्णता ऊर्जा आणि ड स्थितिज ऊर्जा. अवकाशामध्ये उपग्रहाचं कार्य हे अचूक उत्तर आहे सौर ऊर्जेवर चालतं. या अचूक पर्यायाचं वर्णाक्षर आहे अ. हे लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. चौथी गायलेली जागा आपण या ठिकाणी पाहू. कक्ष तापमानाला म्हणजे नेहमीच्या तापमानाला टिंब हा धातू द्रव रूपात असतो. त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे अ मध्ये ब्रोमीन, ब मध्ये पारा, क मध्ये लोखंड आणि ड मध्ये जस्त. विद्यार्थी मित्रांनो, कक्ष तापमानाला टिंब धातू हा द्रव रूपामध्ये असतो. अचूक उत्तर आहे पारा. कारण आपण तापमापीमध्ये ताप मोजण्यासाठी आपण जो पारा वापरतो, या पारा द्रव रूपामध्ये कक्ष तापमानाला असतो आणि त्या अचूक पर्यायाचं वर्णाक्षर आहे ब. शेवटची गायलेली जागा या ठिकाणी मी घेत आहे, अतिशय महत्वाची आहे. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून टिंब ह्या धातूचा लोखंडावर पातळ थर दिला जातो. त्याला आपण इंग्लिशमध्ये गॅल्वनायझेशन असंही आपण म्हणतो. आपली जी गोदरेजची कपाटं आहेत ही गॅल्वनाइजच्या पत्र्यापासून बनलेली असतात. सांगा पाहू, लोखंड गंजू नये म्हणून कोणत्या धातूचा थर केला जातो? पर्याय आहे अ सोडियम, ब कतील, क जस्त आणि ड पोटॅशियम.
विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जस्ताचा पातळ थर लोखंडावर केला जातो. या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत. अचूक उत्तर आहे जस्त आणि त्याचं वर्णाक्षर आहे क. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला ज्या वेळेला अशा प्रकारची रिकामी जागा येईल त्यावेळेला तुम्ही सौर किंवा पारा किंवा जस्त असं उत्तर न लिहिता अचूक उत्तराचं वर्णाक्षर हे बोर्डाला लिहिणं अपेक्षित आहे.